दसऱ्यानिमित्त मी शुभेच्छा देतो। आपल्याला सुद्धा ज्या ज्या काही अडचणी असतील त्या सुटाव्यात अशी मी प्रार्थना करतो। आपल्या या पत्रकार परिषदेसाठी उशीर झाला त्यासाठी मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। सकाळपासून मी असेल, माझ्याबरोबर विनायकरावजी पाटील साहेब असतील, बालाराव भाऊ असतील, संजय शेट्टे असतील, इतरही जे सर्व पदाधिकारी आहेत जिल्ह्याचे, तालुक्याचे, यांच्याबरोबर आम्ही आतापर्यंत 15 गावांमध्ये गेलेलो आहोत। तालुका अहमदपूरला आम्ही आमच्या या जिल्ह्याची पाहणी दौऱ्याची सुरुवात केली। तिथं 3 गावं, जळकोट तालुक्यामध्ये 5 गावं आणि उदगीर या तालुक्यामध्ये 3 ते 4 गावांमध्ये आम्ही गेलेलो आहोत। याच आणि त्याच्याच बरोबर धनेगाव, देवणी, निलंगा आणि औसा असे 3 तालुके अजून राहिलेले आहेत। त्यानंतर तुळजापूर तालुक्यामध्ये जाऊन तिथं 6 ते 7 गावांची पाहणी करायची आहे। काल छत्रपती संभाजीनगर याच्या कलेक्टरांना आम्ही भेटलो, आमचे सर्व पदाधिकारी होते। ते झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये काही 16-17 गावांमध्ये आम्ही गेलेलो आहोत। तिथं असणाऱ्या कलेक्टरांना आम्ही भेटून तिथं असणाऱ्या अडचणी सांगितलेल्या आहेत आणि आज सुद्धा शेतकऱ्यांना भेटल्यानंतर अनेक अडचणी शेतकऱ्याला आज सोसाव्या लागतात याची जाण इथं आल्यानंतर होते। पंचनामे होत असताना काही ठिकाणी झालेत, काही ठिकाणी झालेले नाहीत, पण तरी सुद्धा आरडीसी, प्रांत, तहसीलदार यांना सांगून लगेचच्या लगेच पंचनामे सरसकट हे करण्यात यावे अशी भूमिका तिथं आम्ही सर्वांनी मांडली, विनंती सुद्धा तिथं केली। झालं असं की ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं जे नुकसान झालं होतं, शाब्दिक विषय मांडत असताना अधिकाऱ्यांनी सांगितले आम्ही सरसकट पंचनामे केले, पण नुकसान दाखवत असताना 35-40%, 45%चं नुकसान दाखवल्यामुळे शेतकऱ्याला जी काय मदत शासनाकडनं येणार होती ती फार कमी आली असं कुठेतरी आता आपल्याला जाणवतं। अख्ख्या महाराष्ट्रासाठी 2200 कोटी ही मदत ऑगस्ट महिन्यासाठी देण्यात आलेली आहे, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे। 31 लाख शेतकरी आहेत, 2200 कोटीला 31 लाख शेतकऱ्यांच्या आकड्याला आपण विभागलं तर मग आकडा येतो 7000 प्रत्येक शेतकऱ्याला मदत शासनाने गेल्या काही दिवसांमध्ये दिलेली आहे, ते फक्त ऑगस्ट महिन्याची। आता प्रश्न आहे सप्टेंबर महिन्याचा। गेल्या 4 महिन्यामध्ये 60 लाख हेक्टरचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, ज्याच्यात 31 लाख हेक्टर हे मराठवाड्यातलं आहे आणि फक्त सप्टेंबर बद्दल बोलायचं झालं तर 26 लाख हेक्टरचं नुकसान झालंय, त्यात 17 लाख हेक्टर हे फक्त मराठवाड्याचं आहे आणि लातूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे हे जे काही 2200 कोटी दिलेत तिथं मदत कमीच आहे, 8500 रुपयाला ती मदत दिलेली आहे। आता आमच्या सगळ्यांची मागणी आहे की या सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी शेतकऱ्याला 50,000 रुपये पर हेक्टर ही मदत दिली गेली पाहिजे। अधिवेशनामध्ये आम्ही एक मुद्दा मांडला होता की जे काही विमा हा शेतकऱ्याला 1 रुपयाला भरला होता, त्यात 5 ट्रिगर होते, ते ट्रिगर इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही काढलेले आहेत, त्यातले 4 ट्रिगर काढलेत। त्यातलं लोकल कॅलॅमिटी ट्रिगर आहे, म्हणजे स्थानिक भागामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ झाला तर शेतकऱ्याला मदत मिळत होती आणि हे सर्व ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय। विमा आता असला असता आणि हे 4 ट्रिगर अतिरिक्त असले असते तर सोयाबीन शेतकऱ्याला 51,000, कपाशीच्या शेतकऱ्याला 54,000, तुरीच्या शेतकऱ्याला 30,000, कांद्याच्या शेतकऱ्याला 56,000 अशा पद्धतीने मदत मिळाली असते। शासनाने NDRF आणि SDRFच्या अंतर्गत जी मदत दिली ती अतिरिक्त मदत राहिली असते, पण दुर्दैव असं की या शासनाने पैसे वाचवण्याच्या नादामध्ये त्यावेळेस पत्ते खेळणारे मंत्री तिथं होते, त्यांना मी प्रश्न केला, त्यांना उत्तर देता आलं नाही। त्यांनी फक्त सांगितलं शासनाचा 2200 का 2500 कोटी रुपये आम्ही निधी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, पण आज हे ट्रिगर असले असते तर फक्त मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडनं 10,000 कोटीची मदत झाली असते। आज दुर्दैवाने ती मदत होत नाही आणि उदगीर भागामध्ये काही शेतकरी आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, मला खरं तर आश्चर्य वाटलं की इथे 2024 मध्ये जे काही नुकसान झालं होतं त्यावेळेस जो काही पीक विमा मिळाला होता तो पीक विमा या भागातल्या शेतकऱ्याला मिळालेला नाही। त्यासाठी सुद्धा कलेक्टर महोदयांबरोबर आम्ही उद्या बैठक लावत आहोत, आमचे काही पदाधिकारी तिथे जाणार आहेत, अशी ही परिस्थिती आहे। त्याच्याबरोबर ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी मागणी आम्ही केली आहे। दुर्दैव असं देवेंद्र फडणवीस साहेब काल परवा कुठेतरी बोललेत की ओला दुष्काळ हा विषयच नसतो। मग मला त्यांना प्रश्न करायचा आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना त्यावेळेस स्वतः तुम्ही मागणी करत होता, मीडियाच्या समोर मागणी करत होता
तुम्ही पत्र सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांना लिहिलेलं आहे की ओला दुष्काळ जाहीर करा। मग मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की तुम्ही मीडिया समोर या। त्यावेळेस तुम्ही खोटं बोलत होता का आता खोटं बोलताय हे मात्र इथं सामान्य लोकांना तुम्ही सांगावं अशी विनंती त्यांना करतो। त्यामुळे अजितदादा विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना ते भेटले होते, ओला दुष्काळ जाहीर करा असं त्यांनी सांगितलं होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं। त्यामुळे आता ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। तो का? कारण मग ज्या फीज असतात शाळेच्या कॉलेजच्या त्या माफ होतात, एसटीचं भाडं माफ होतं, तिथं लाईटचं बिल माफ होतं, अशा पद्धतीने शेतकऱ्याला ती मदत मिळत असते। त्याच्याच बरोबर आमचं असं मत आहे की कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ। 30,000 कोटी रुपयाची कर्जमाफी तुम्ही 100% आमच्या शेतकऱ्याची करू शकता। ज्यांना पैसे देता आलेत तिथं आणि जे रेग्युलर आहेत आणि अनरेग्युलर आहेत अशा लोकांना म्हणजे दोन्ही टाईपच्या शेतकऱ्याला तिथं मदत ही कर्जमाफीची झाली पाहिजे। मजूर त्यांना आज हाताला काम नाही, शेतात जाऊ शकत नाही, शेतात पीकच नाही, त्यामुळे मग शेतात पीकच नसेल तर त्यांचे पुढचे 4 महिने कसे जाणार असं टेन्शन मजुराला तिथं वाटतंय। त्यामुळे शेत मजुराला सुद्धा एक वेगळी योजना आणली गेली पाहिजे। 26,000 रुपये प्रत्येक परिवाराला तिथं मजुराचे मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्याचे वेगळे, अशा सगळ्या मागण्या आमच्या आहेत। 12 तारखेपर्यंत आमचा पक्ष आदरणीय पवार साहेब आणि आमचे सर्व नेते, आमचे कार्यकर्ते आणि नागरिक सुद्धा या सरकारला 12 तारखेची वेळ तिथं देत आहेत। 12 तारखेपर्यंत तुम्ही मदत शेतकऱ्याला किती करणार आहात, मजुराला किती करणार आहात हे तुम्ही सांगावं आणि जर ते तुम्ही सांगितलं नाही तर मदत जर वाढून दिली नाही तर आम्हा सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार आणि आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या हितासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कोणाला काय प्रश्न? बघा, मग असं म्हणावं लागेल की सरकार शेतकऱ्याला मदत करत नाही, ऊस उत्पादक शेतकरीच, जो शेतकरी आज अडचणीत आलाय त्या शेतकऱ्याला मदत करतो। मग या सरकारने टिमकी वाजू नये की आम्ही शेतकऱ्याला मदत केली। खरं तर आश्चर्य आहे की तुम्ही 15 रुपये अतिरिक्त ऊस उत्पादक शेतकऱ्याला तिथं लावत आहात। झालं असं आहे की एखाद्या मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर आपण चांगल्या भावनेतून, धार्मिक भावनेतून देवाला तिथं लक्ष्मी चढवतो, लक्ष्मी तिथं म्हणजे पैसे तिथं देत असतो। मग सरकारचं झालं असं आहे की तिथलेच पैसे उचलायचे, तेच पैसे देवाला द्यायची, अशी आजची परिस्थिती आहे। अतिशय दुर्दैव असा निर्णय आहे। तुमच्याकडे जर पैसे असतील, तुमच्या दिल्लीमध्ये खऱ्या अर्थाने ताकद असेल तर जावा ना दिल्लीला। पंजाब सारख्या राज्याला 1600 कोटी रुपये तिथं केंद्र सरकार देतं आणि आपला महाराष्ट्र जो गेल्या 8 वर्षामध्ये इथं असलेल्या शेतकऱ्याने, जिथं आपण जर बघितलं असेल तर तिथं 1 लाख कोटी रुपये हे फक्त जीएसटी मध्ये इथं असणाऱ्या शेतकऱ्याला तिथं दिलेले आहेत। आणि मग तिथं एवढा पैसा देऊन सुद्धा आमच्या शेतकऱ्याला, जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वाट बघावी लागेल म्हणजे खरंच चेष्टा करण्यासारखं आहे। 2022ला चक्रीवादळ आलं, महाराष्ट्राचं नुकसान झालं, गुजरातचं नुकसान झालं। पंतप्रधान साहेब गुजरातला विमानाने फिरतात आणि ऍडव्हान्स मध्ये 1,000 कोटी देतात। महाराष्ट्राला त्यावेळेस काही पैसा आला नाही। सांगली, सातारा आणि आपल्या कोल्हापूरला पूर परिस्थिती झाली होती तेव्हा 4 महिन्यानंतर केंद्राचं तिथं पथक आलं। अजूनपर्यंत केंद्राचं पथक या महाराष्ट्रामध्ये ही पूर परिस्थिती बघण्यासाठी आलेलं नाही। लवकरात लवकर ते यावं। 10,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारला द्यावे, राज्य सरकारने त्याच्यामध्ये अतिरिक्त मदत ही टाकावी, कर्जमाफी करावी आणि तिथं आमच्या या पूर भागातल्या शेतकऱ्याला आणि अतिवृष्टी मध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला, मजुराला मोठ्या प्रमाणात मदत ही सरकारकडनं त्या ठिकाणी देण्यात यावी। पण त्याच्यामध्ये निकष असा लावलेला आहे की ज्या क्षेत्रामध्ये जितकं पीक केलेलं आहे त्याच क्षेत्रातून जितकं क्षेत्रात तेवढं मोजल्यानंतर त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त 50% सारखं मिळू शकते। हेक्टरी 8,500 रुपये म्हटलं तर 8,500 रुपये त्याच्यामध्ये त्यांना मिळत नाही। पण जितकी जमीन आहे आणि काही आता बडकनाथ सोसायटी गाव आहे त्या ठिकाणी श्रीलंकेसारखं आहे, म्हणजे त्या ठिकाणी अख्खी जमीन खडून गेली आहे, त्या शेतकऱ्यांना 8,500 रुपये मिळू शकते का? इलेक्शनच्या आधी या सरकारने वेगळा GR काढला होता ज्याच्यामध्ये जर बागायती जमीन असेल तर 27,000 रुपये मिळणार होते प्रति हेक्टरी आणि जर जिरायत जमीन असेल तर काहीतरी 16-17 हजार रुपये मिळणार होते एका शेतकऱ्याला। 3 हेक्टरची मर्यादा जमिनीची तिथं देण्यात आली होती। इलेक्शन झालं, शेतकऱ्याचं मत मिळालं, निवडून आले, मध्यरात्री त्यांनी GR बदलला। तो GR केला 8,500 जिरायत भागासाठी आणि काहीतरी 15 का 16,000 रुपये हे बागायती भागासाठी आणि 3 हेक्टरची अट ही 2
हेक्टरवर त्यांनी दुर्दैवाने आणलेली आहे. पीक विम्याचं तसंच इलेक्शनच्या आधी 1 रुपयाला विमा दिला, 5 निकष घेतले. इलेक्शन झालं की तुम्ही लोकांना सांगता की तुम्ही तुमचे पैसे भरा आणि 5 ट्रिगर जे होते ते 4 ट्रिगर हे तुम्ही काढून टाकले, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं. त्यामुळे हा जो विषय आहे, नवीन GR मध्ये हा बदल केल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालंय. जसं मी सांगितलं 2200 कोटी रुपये ऑगस्ट महिन्याच्या नुकसानासाठी दिलेत. 31 लाख शेतकरी आहेत, प्रत्येक शेतकऱ्याला 7,000 रुपये आलेत. म्हणजे काही शेतकऱ्याला 4,000 रुपये आलेत, 3,000 रुपये आलेत, काहींना 8,500 आले. म्हणून ऍव्हरेज हे 7,000 रुपयाच्या आसपास येतं. म्हणजे थट्टा केल्यासारखं आहे शेतकऱ्याची. त्यामुळे हाच जे काय 8.5 आहे ते 50,000 व्हावं. आणि जी जमीन खरडून गेली त्यासाठी 46,000 रुपये पर हेक्टर मदत मिळणार आहे. त्यात काय होणार नाही, जमीन तर खरडून गेलीच, पीक तर गेलंच, पण त्याच्यात दगड सुद्धा आलीत आणि तिथं वाळू सुद्धा आली. त्यामुळे शेतकऱ्याला ते पीक हे लागवडी लायक करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी हे येणार आहेत. त्यामुळे 8,500 रुपये हे परवडत नाही. त्याच्याच बरोबर 46,000 रुपये जी जमीन खरडून गेली ते सुद्धा तिथं परवडत नाही. ह्या सगळ्या किमती कुठेतरी ना कुठेतरी वाढवल्या गेल्या पाहिजे, मोबदला वाढवला गेला अशी आमचं मागणी आहे. दुसरं, सोयाबीनचे भाव 3 वर्ष झालं तितकेच आहेत, तुरीचे भाव तितकेच आहेत, कपाशीचे भाव तितकेच आहेत. खर्च मात्र शेतकऱ्याचा तिथं वाढत गेलेला आहे. मग शेतकरी 3 वर्ष हा अडचणीत आल्यामुळे आणि विम्याच्या बाबतीत तुम्ही बदल केल्यामुळे हा शेतकरी जो अडचणीत आला त्याला 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी, यासाठीच आम्ही खऱ्या अर्थाने आज विनंती करत आहोत. भाषणामध्ये यांनी अत्यंत खोटं करण्याचे वक्तव्य केलेले आहे की आज शेतकरी अडचणीत आहे, आज मजूर अडचणीत आहे. मराठी मीडियाचे मी अभिनंदन करतो की तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची व्यथा ही टीव्ही आणि तुमच्या मीडियाच्या मदतीने मांडली. म्हणून या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम जनतेला आज महाराष्ट्रातली आणि शेतकऱ्याची मजुराची काय परिस्थिती ही कळली. पण तुमचं लक्ष हे दुसरीकडे जावं, शेतकरी आणि कष्टकऱ्याच्या विषयाकडनं तुमचं आणि लोकांचा विषय हे भरकटत जावं. यामुळे आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव असा वाद मुद्दामून निर्माण केला गेला. त्याच्याच बरोबर काही आमदार खालच्या पातळीवर जाऊन विरोधातल्या असणाऱ्या मोठ्या नेत्यांवर फार खालच्या लेवलला जाऊन बोलत आहेत. त्याचं मुख्य कारण एक तर त्यांच्या नेत्याने त्यांना पाठबळ दिलेलं आहे. कशासाठी दिलंय तर खालच्या लेवलला जाऊन बोलण्यासाठी दिलंय. देवेंद्र फडणवीस साहेब स्वच्छ आहेत, सुंदर बोलतात, सुसंस्कृत आहेत, पण त्यांनी त्यांच्या जवळ जे बहुजन समाजाचे नेते ठेवलेले आहेत, जे नाव तुम्ही घेतलं पडळकर त्यातले येतात, राणे आहेत, इतरही सर्वजण आहेत, त्यांना मात्र कशासाठी ठेवलंय तर खालच्या लेवलला जाऊन टीका करण्यासाठी ठेवलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं त्या नेत्याचे आम्ही कान धरलेले आहेत, त्यांना आम्ही समज दिलेली. माझं समज देऊन सुद्धा जे बोलत असतील तर सरसकट तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगावं की हे नेते जे आहेत ते माझं ऐकत नाहीत. नाही तर मग जनतेला हे सांगावं या बहुजन समाजाच्या सर्व नेत्यांना आम्ही फक्त खालच्या लेवलला जाऊन बोलण्यासाठी वापर करतो. हे कुठेतरी येत्या काळामध्ये मीडियामध्ये सांगण्याची जरूरत आहे. महसूल प्रशासन काय करायला लागलंय? महसूल प्रशासन ज्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाची टीम आहे तर त्या जिथं जास्त झालेलं आहे नुकसान फोकस केलेला आहे मीडिया, त्याच ठिकाणी पंचनामे झालेले आहेत. आणि इतर काही जे मंडळ आहेत महसूल मंडळ त्या ठिकाणी अद्यापही महसूल मंडळामध्ये पंचनामे झालेले नाहीत. आणि त्या शेतकऱ्या उदाहरणार्थ मोगा मंडळ आहे त्या मंडळामध्ये अद्याप पंचनामे झालेले नाहीत. मोगा मंडळामध्ये मी गेलो होतो, त्या गावामध्ये सुद्धा आम्ही गेलो होतो. ते आहे का? आम्ही अहमदपूरमध्ये गेलो होतो. आता झालं असं की प्रांतांना आम्ही एका गावामध्ये विनंती करून बोलवलं होतं. आम्ही RDCशी पण बोललेलो आहे. आम्हाला जे सांगण्यात येत आहे की आतापर्यंत जर बघितलं तर 40,000 का 45 हेक्टरचं नुकसान या तालुक्यामध्ये आहे, उदगीरमध्ये. गेल्या वेळेस काही 30,000 होतं, दोन्ही मिळून 70,000 हेक्टरचं नुकसान तिथं झालेलं आहे. आणि 80% पंचनामे झालेत. ते जर म्हणत असतील तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण जर उद्या जाऊन आता ज्या आम्ही गावामध्ये गेलेलो आहे तिथं काही गावांमध्ये म्हणतात की झालेत, काही गावांमध्ये नाही म्हणतात. तिथल्या तिथं आम्ही अधिकाऱ्यांशी बोलून लगेच पंचनामे करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे. आता आम्ही इथं लोकांच्या वतीने लढत आहोत. हे माजी आमदार असले, माजी मंत्री असले तरी लोकांसाठी लढत आहेत. जे आज सत्तेत आहेत, जे आज मंत्री आहेत, जे आज इथं आमदार आहेत, त्यांनी मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्याकडे जायला कुठेतरी टाळलंय असं आम्हाला जाणवतंय. त्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने लोकात जाऊन फक्त डांबरीवर जाऊन पाहणी करण्यापेक्षा फळामध्ये शेतामध्ये काय अडचणी त्याच्यात 1-1 किलोमीटर तुम्हाला आज जावं लागलं तरी लोकात जाऊन त्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. त्या लोकप्रतिनिधीची ती चूक आहे.
पण प्रशासनाला आम्ही सांगितलं जर प्रशासन खरंच कमी पडलं तर उद्या जाऊन त्यांना ते परवडणार नाही, कारण आम्ही शांत बसणार नाही. त्यामुळे गरीबात शेतकऱ्याचा विचार करत पंचनामे हे झालेच पाहिजे. आणि जर कमी त्या प्रशासन परत असेल तर शेतकऱ्याच्या वतीने आम्ही त्यांना सोडणार नाही. आप जैसा भी बताए कि ये सरकार जानबूझ के जो है मोहम्मद को विषय ला रही है कि आप ये विषय सामने विधानसभा में राज्यसभा में पार्टी का सरकार साथ में और मुसलमानों को जानबूझ के ये जगताप आमदार जगताप हो, ये जानबूझ के जो है ना ये मुसलमानों को टारगेट करके भाजपा की सत्ता ये केंद्र सरकार में और राज्य में है. अधिवेशन में जब भी मुद्दा लाने की हम कोशिश करते हैं तब बात करने की अनुमति वहां पे हमको नहीं मिलती. इसलिए हम क्या करते हैं कि मीडिया के माध्यम से लोगों तक पहुंचने का हम प्रयास करते हैं. जैसे कि अहिल्यानगर में जो नगर जिला है, जो गांव है, शहर है अहमदनगर, वहां पे जो चीज हुई थी वहां का निषेध हमने वहां पे किया था. और हमने ओपनली वहां पे बोला था कि वहां के जो जगताप नाम के एमएलए है दूसरा पक्ष से आगे जाके पुनर्वसन होना है, मतलब दूसरे पक्ष से उनको लड़ना है. इसलिए वो वहां पे जानबूझ के दो समाज में वाद निर्माण कर रहे हैं. और उसका नुकसान हिंदू समाज को भी हो रहा है, मुसलमान समाज को भी हो रहा है, ओबीसी को भी हो रहा है, मराठा को भी हो रहा है, एससी एसटी सबको हो रहा है. क्योंकि वहां पे घर जल रहे हैं, भाषा में चीजें हो रही है, हिंदू मुस्लिम, ओबीसी मराठा, अभी एसटी विरुद्ध धनगर, एसटी विरुद्ध वहां पे बंजारा, ये जो सब चीजें चल रही है वो जानबूझ के सत्ता में जो लोग हैं वो कर रहे हैं. क्योंकि लोगों के जो महत्वपूर्ण विषय है, जैसे कि अभी किसानों को मदद चाहिए, अभी मजदूरों को मदद चाहिए, लेकिन ये विषय वो सॉल्व नहीं कर सकते. इसलिए जानबूझ के समाज में वाद निर्माण कर रहे हैं. अभी लेकिन लोग अभी होशियार बन रहे हैं, लोग अभी आगे बोल रहे हैं, सब समाज के बोल रहे हैं. लेकिन इसमें सब जो नेता है मीडिया के सामने तो खुली भूमिका बहुत इंपॉर्टेंट है. देखो विधानसभा में मुद्दा उठाएंगे नागपुर में आप एकाध मुस्लिम बांधव वहाँ पे आई लव मोहम्मद उसमें गलत कुछ संविधान जो है, संविधान ने हम सबको अधिकार दिया है. हमारा धर्म, हमारे जो धर्म गुरु है उनको मानना, उनकी प्रशंसा करना, उन पर विश्वास रखना, इस संविधान ने हमको वहां पे अधिकार दिया है. लेकिन अगर एकाध व्यक्ति आई लव मोहम्मद कहते हुए दूसरे धर्म के बारे में गलत बोलता है तो गलत है. और एकाध व्यक्ति आई लव महादेव बोलते हुए किसी और समाज का या मुस्लिम समाज का वहां पे गलत बोलता है तो ये गलत है. इसलिए वहां पे हम यही भूमिका ले रहे हैं कि ये जो विषय है, ये विषय सिर्फ मीडिया में सनसनी करने के लिए या लोगों का ध्यान बटने के लिए ये उसका इस्तेमाल किया जाता है. और इसमें जो सत्ता में लोग हैं उसमें जो कुछ एमएलएज है उनको सिर्फ यही काम दिया है कि आगे जाके हिंदू मुस्लिम अगर करना है तो ये तीन लोग, जैसे अगर आपको नितेश भाई राणे जो है वो सामने आपको दिखते हैं, पडळकर आपको सामने दिखते हैं, और अजित दादा गट से जगताप आपको आगे दिखते हैं. इनको काम ही वही दिया है. और अगर आप ओबीसी मराठा करने की बात आती है तो एक मंत्री है वो वहां पे आगे आपको दिखते हैं, दूसरे आमदार आपको आगे दिखते हैं. मतलब बीजेपी ने क्या किया है कि नेताओं को समाज के इसमें बांटा है. मीडिया के सामने क्या बोलना, कैसे वातावरण खराब करना, लोगों के जो प्रमुख विषय है उसको बाजू को लेके सिर्फ इस विषय पे चर्चा लेके आना, ये काम बीजेपी के नेताओं ने इन लोगों को दिया है. और हम जो है हम लोगों के रियल इश्यूज पे बात कर रहे हैं. हम बेरोजगारी पे बात कर रहे हैं, किसानों पे बात है. आज दशहरा बहुत बड़ा सन है, घर पे मेरे बच्चे वहां पे पूजा कर रहे हैं, लेकिन आज मैं आपके साथ यहाँ पे किसानों को मिल रहा हूँ. क्यों? ये विषय आज महत्वपूर्ण है. आज अगर किसानों को मदद नहीं मिली तो आगे के एक साल वो कैसा घर चलाएंगे वो बहुत बड़ा प्रश्न उनको है. वैसा ही लेबरर्स का है, मुझे मजदूरों का है, उनको उनके ऊपर भी बहुत बड़े इश्यूज है. कुछ बच्चे मुझे मिले जो आज कॉलेज में, उनका कहना है हम अभी फी कैसे देंगे. ये मुद्दे आज रियल इश्यूज है, इस पे हम बात करना चाहते हैं. लेकिन लोग जो अपोजिशन में वो बोलेंगे, हमारी ड्यूटी है कि समता, बंधुभाव ये ध्यान में रखते हुए जो ह्यूमैनिटी है, मानुष की जिसको मराठी में कहा जाता है, उसको जपने की या उसको प्रोटेक्ट करने की जिम्मेदारी हम सबकी है. सवाल है कि इस शहर में जो है ना आपके पार्टी के शहर अध्यक्ष के
वाइफ को वहाँ पे लाने बोल के यूज किया गया कोविड में, लेकिन वहाँ पे उसके ऊपर कोई प्रतिक्रिया आपकी विधान परिषद विधानसभा में नहीं है। तो हम चाहेंगे, हम पालक मंत्री को मिलकर वहाँ पे पत्र दिए और इसके ऊपर कार्रवाई नहीं, और बर्थ सर्टिफिकेट निकालने के लिए बहुत तकलीफ हो रही है। आप इसका विधानसभा में मुद्दा उठाएंगे? मेरा सवाल है। बर्थ सर्टिफिकेट या जाति का दाखला हो या जो भी एक ऐसा सर्टिफिकेट होता है जिसके कारण गवर्नमेंट का एक स्कीम योजना लोगों को अगर मिलती है और उसकी अगर प्रॉब्लम आता है तो डेफिनेटली उस विषय पे ध्यान देने की जरूरत है, ऐसे मुझे लगता है। आपण दुटप्पी भूमिका विरोधी पक्ष का घेतोय मला कळत नाही। एका बाजूला आपण सर्वांना मदत द्या, दुसऱ्या बाजूला पंचनामे करा, कशासाठी पाठी द्या म्हणता? बघा, कोणालाही मदत जर द्यायची असेल तर त्याला कागद लागतो। कागद काय असतो तर पंचनामा हा कागद असतो। उद्या जाऊन आज आपण पंचनामाच करून नाही घेतला तर सरकार जाऊन म्हणेल की अरे आम्हाला माहितीच नव्हतं तुझं नुकसान झाले, रजिस्टरच नाही झालं, चल आता दाखव, आणि बघायला गेलं तिथं काहीच नसणार। त्यामुळे सरकार ज्या पद्धतीने चालतं, हे सरकार असो ना ते सरकार असो, पंचनामा त्याला कागद लागतो, त्यामुळे पंचनामा होणं महत्वाचं आहे। पंचनामा झाल्यानंतर सरकारकडनं मदत जी काय मिळते ती जास्त मिळावी यासाठी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावं लागेल, जर सरकार लवकरच मदत मोठ्या प्रमाणात जाहीर करणार नसेल तर। जिल्हा लेवलचे आमचे जे सर्व पदाधिकारी असतील ते इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बसतील, त्यांच्या लेवलला जर एखादा विषय सुटत असेल तर चांगली गोष्ट, सुटत नसतील तर आमचे जे नेते शशिकांतजी शिंदे साहेब जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी तिथं चर्चा केली जाईल, पवार साहेबांची चर्चा केली जाईल। पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आणि नगर परिषद आणि नगर पंचायत याचे जे इलेक्शन आहेत त्या लढत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठेही तिथं लढा लढणार नाही। जर त्यांनी सांगितलं एकत्रित लढायचं तर एकत्रित लढायचं, जर वेगळं लढायचं असं त्यांनी सांगितलं तर आम्ही प्रश्न करू वेगळं का लढायचं, आणि त्यांनी दिलेलं उत्तर जर योग्य असेल तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही वेगळं सुद्धा लढू शकतो। पण ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत जसं मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, त्याच्याबरोबर कोल्हापूर, नागपूर, नाशिक, हे जे काही मोठ्या छत्रपती संभाजीनगर, या सगळ्या ज्या काही मोठ्या महानगरपालिका आहेत तिथं मात्र नेते एकत्रित बसतील, चर्चा होईल आणि मग योग्य असा निर्णय घेतला जाईल। आणि तिथेही नेते बसून सुद्धा जर विषय संपणार नसेल तर मग ठिकठिकाणी एकत्रित लढायला सुद्धा लोकांना विश्वास ठेवून काय हरकत नाही असं वाटतं। हा नगरपालिकेचा विषय आहे, आपल्या राज्य लेवलचा विषय आहे। कोरोनासारख्या महामारीमध्ये आपल्या पक्षाच्या शहर अध्यक्षाच्या म्हणजे त्यांच्या घरच्या वाईफला कोरोना म्हणून ऍडमिट केलेला असताना तिथल्या एका डॉक्टरांनी अर्भच्य भाषेमध्ये त्यांच्या जातीवर बोललं आणि त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची शासनाने आतापर्यंत कारवाई केली नाही, त्याबद्दल आपण विधानसभेत आवाज उठवाल? नाही, तो विषय असेल तसं काही घडलं असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल। अशी घटना जर घडत असेल कुठल्याही व्यक्तीबद्दल, समाजाबद्दल, जातीबद्दल, धर्माबद्दल जर दुसरा व्यक्ती चुकीचं काहीतरी बोलत असेल हे निषेध करण्यासारखंच आहे। आणि जर त्याच्यावर कुठं कारवाई होत नसेल तर आम्ही आत्ताच तुमच्याशी बोलल्यानंतर पोलिसांशी बोलून काय वस्तुस्थिती हे थोडंसं जाणून घेतो आणि त्यांच्यासमोरच त्या अधिकाऱ्यांशी बोलून जी काही योग्य ती कारवाई जी करावी लागते ती करण्यासाठी आम्ही 6 महिन्यापासून आपल्या शहराध्यक्षावर 6 महिने म्हणण्यापेक्षा 1 वर्ष म्हणतो मी, 1 वर्ष झालं त्यांच्यावर जे अन्याय झालाय त्या अन्यायावर तुम्ही त्यांना न्याय देऊ शकता, सर्वसामान्य लोकांना काय न्याय देणार? असा लोकातून प्रश्न आहे। तुम्ही आज टीव्ही बघा, टीव्ही मध्ये विरोधी पक्षातला कुठला व्यक्ती बोलतोय हे जर तुम्ही टीव्हीवर बघितलं तर तुम्हाला तिथं कळेल। तुम्ही एक समजून घ्या, तुम्ही एक व्यक्ती आहात, मी एक व्यक्ती आहे, सगळ्यांना मर्यादा आहेत। तुम्ही जर मला उद्या जाऊन ग्रामपंचायत लेवलचे विषय पण घ्यायला लागले तर मग राज्य लेवलचे विषय मांडायचे कुणी असाही प्रश्न तिथं निर्माण होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते व्यक्तिगत लेवलला वाटतं, आम्ही जे लढत असतो ते सर्व लोकांना विश्वासात घेऊन तिथे लढत असतो। त्यामुळे एक मुद्दा घेऊन त्याच्यावर चर्चा करून जे राज्यातले महत्वाचे विषय आहेत त्याच्यावर तुम्ही जर तिथं थोडासा वेळ दुसरीकडे घेत असताल हे योग्य नाही। पण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पदाधिकारी हा आमच्या सर्वांसाठी महत्वाचा आहे आणि संविधान आपल्याला सांगतं कुठलाही भेदभाव करायचा नाही आणि संविधानाला केंद्रबिंदू ठेवून आम्ही आधीही नाही, आजही नाही आणि उद्याही नाही कुठला भेदभाव करून तिथं काम करणार नाही। देशामध्ये प्रकरण चालू आहे, राहुल गांधी ओढून सांगत आहेत तरी मुख्य निवडणूक आयोग, राष्ट्रपती, केंद्र सरकार याच्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे। आता इथं आपण बघितलं तर मग तसं टेक्निकली आणि ते खरं आहे
राहुल गांधीजी म्हणत आहेत ते खरं आहे, वोट चोरी 100% झालेली आहे. ईव्हीएम मध्ये सुद्धा तिथं काही प्रमाणात छेडछाड झाले असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे मी इथं जिथं बसलोय माझ्या दोन्ही बाजूला म्हणजे इथं पण आणि दोन्ही या बाजूला म्हणजे आमदार सुद्धा बसलेत असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे लोकातले आहेत, पण जे राहुल गांधीजी म्हणतात ते खरे आणि ते फक्त लोकसभेला झाले असं नाही, विधानसभेला सुद्धा झालेलं आहे. याच्या बाबतीत आदित्य ठाकरेजी सुद्धा स्वतः लक्ष घालून त्यांच्या पक्षातून ते पर्दाफाश तिथं करणार आहेत. काँग्रेसचं काम चालूच आहे आणि आम्ही सुद्धा तिथं काम करणार आहोत. त्यामुळे हे सर्व सामाजिक मुद्दे घेत असताना तो विषय सुद्धा आम्ही हाताशी धरणार आहोत. कारण का वोट चोरी जर होत असेल त्याच्याच बरोबर जर तिथं ईव्हीएम मशीन हे कुणी छेडछाड करत असेल तर उद्या जाऊन संविधान धोक्यात येऊ शकतं. सर्वच जे काही आज आरक्षण आहेत ते सगळे धोक्यात येऊ शकतात. कारण का या सरकारला, केंद्र सरकारच्या सरकारला येत्या काळामध्ये संपूर्ण ताकद या देशामध्ये आणून जास्तीत जास्त खासदार आणून त्यांना आरक्षण संपवायचे, त्यांना संविधान संपवायचे. म्हणून ही खऱ्या अर्थाने भीतीदायक आहे, लोकशाहीला गालबोट लावण्यासारखं आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण नक्कीच हे विषय घेत असताना त्या विषयाकडे सुद्धा लक्ष देऊन लढणार आहोत. आंदोलन आक्रोश मोर्चा असेल, नाशिकमध्ये त्याची सुरुवात आम्ही केली होती. नंतर पाऊस मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आम्ही तो मोर्चा तिथं थांबवला. त्यानंतर मोर्चा आणि लोकांचं प्रबोधन आणि लोकांना सुद्धा आम्ही प्रेरित करणार. कारण हे सरकार जर एवढं माजलेलं असेल, यांना माज इतका चढला असेल तर यांचा माज जर उतरायचा असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल. आणि रस्त्याच्या शांततेत उतरून या सरकारच्या विरोधात शक्ती प्रदर्शन हे केल्याशिवाय सरकार झोपलेलं असेल, नाही तर झोपलेलं सोंग घेतलेलं असेल, हे जागा काय होणार नाही. कुठे नाही काही आम्ही बॅरेजेस बघितलेले. तुम्हाला एक सांगतो, या मतदारसंघाचं या तालुक्याचं सांगायचं झालं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की इथं जे काही बिल्डिंग झालेत, जे काही रस्ते झालेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. महामानवांचे अतिशय चांगले अशा प्रतिकृती आणि तिथं स्मारकं झालेली आहेत. पण मग जे काही स्मारक आहे, नाही तर ज्याला आपण पुतळा म्हणतो, ते झालंय 35-40 लाखाचा आणि बाकी तामझामच जर 4 कोटीचा होत असेल तर मग याच्यामध्ये शंका घेण्यासारखं आहे. आणि महामानवांच्या स्मारकामध्ये सुद्धा जर भ्रष्टाचार होत असेल तर मग अतिशय भयंकर ही गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग रस्ते, गटर ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण भ्रष्टाचार नक्कीच झालाय असं लोकांचं सुद्धा इथं मत आहे. बॅरेजेस काय आम्ही बघितलेले आहेत. लातूर पद्धतीचे जे बॅरेजेस म्हणजे जुने जे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे होते त्याला थोडं मॉडिफाय करून 20-22 कोटी रुपये खर्च करून त्याला लातूर स्टाईलचे बॅरेजेस केलेले आहेत. पण डिझाईनमध्ये ते चुकलेत असं आम्हाला सगळ्यांना तर वाटतं. नदीचा जो काही डिरेक्शन आहे, नदी ज्या दिशेने वाहते त्याचंही दिशा बदललेली आहे. आणि जेव्हा तुम्ही एखादं बॅरेज करता, तुम्ही ग्रामपंचायत लेवलला करा, तुम्ही जिल्हा परिषदचं करा, ते बॅरेज करत असताना तुम्हाला ज्या बाजूने पाणी येते तिथं खोलीकरण करणं आणि सरळीकरण करणं हे फार महत्वाचं आहे. त्या गोष्टी झालेल्या नाहीत. जे जुनं स्ट्रक्चर आहे त्याचं ऑडिट सुद्धा झालेलं नाही. म्हणजे उद्या जाऊन ते स्ट्रक्चर तुटलं आणि जर जी प्लेट आहे नाही तर दरवाजा आहे तो फुटला तर पुढचं गाव अख्खं वाहून जाऊ शकतं. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत, ह्या आम्ही तिथं बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही लक्ष देऊन आहोत. अधिवेशनामध्ये हे मुद्दे आम्ही घेऊच. आणि जिथं जिथं कुठं चुकीच्या काय गोष्टी झाल्यात इथं आम्हाला अजून एक कुठं ते कळलंय की एक सिरीज ऑफ बॅरेजेस बांधलेले आहेत आणि ते खूप महाग बांधलेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा उद्या जाऊन ऑडिट होणं, लक्ष घालणं हे जरुरी आहे असं आम्हाला वाटतं.